शिया पंथीयांच्या वतीनं जुलूस काढण्यात येत आहे। हा आजचा दिवस अत्यंत दुःखाचा दिवस आहे। तर इन्सानियत हा शब्द ज्या ठिकाणी पुरत नाही, अन्न पाण्या वाचून करबलामध्ये जे युद्ध झालं त्यामध्ये पाणी पाणी म्हणून सुद्धा पाणी दिलं गेलं नाही, अन्न दिलं गेलं नाही। शेवटी स्वतःच रक्त काढून पाजण्यात आलं। अशा पद्धतीचा क्रूर अत्याचार त्या कालावधीमध्ये केला गेला। त्याचाच प्रत्युत्तर आणि आठवण त्या निमित्तानं आज हा जुलूस काढण्यात येत आहे। जुन्नर शहरातील सर्वच नागरिक हे आपल्या दुःखामध्ये सहभागी आहेत। येणारा जो काळ आहे, आपण थोड्याच दिवसापूर्वी सुद्धा पाहिलं कशा पद्धतीनं पर्यटकांवर सुद्धा हल्ला झाला। ही जी पद्धत आहे ही सर्व बंद केली गेली पाहिजे, कारण अशा पद्धतीचे हल्ले करून इन्सानियत जिवंत राहत नाही। कमीत कमी इन्सानियत असणं हे गरजेचं आहे। म्हणून इन्सानियत हिंदुस्तान आज या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये शिया बांधवांचा असलेला आपला दुःखाचा दिवस। आपल्या भारत देशामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक जाती आहेत। प्रत्येकाच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या आहेत आणि या भारतामध्ये किंवा हिंदुस्थानामध्ये या जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, सत्तांतर झाली, काही लढाया झाल्या, काही सुखासाठी झाल्या, काही दुःखासाठी झाल्या, काही सत्यासाठी झाल्या। परंतु या जगाने इमाम हुसेन यांचे जे बलिदान आहे आणि दुःख हे जे आमचे बांधव सगळे या ठिकाणी प्रकट करत असतात। जगाच्या पाठीवर फक्त आमचा शिया समाज असा आहे की नेहमी दुःख या ठिकाणी शेकडो वर्षापासून या ठिकाणी दुःख मानत असतो। कारण इमाम हुसेन यांच्या 1400 वर्षापूर्वी करबलामध्ये झालेली त्यांची हत्या आणि त्यांनी मानवतेसाठी दिलेलं बलिदान आज त्यांनी त्या इच्छा प्रकट केली होती आता हिंदुस्थानमध्ये आपण गेलं पाहिजे। आज हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये देखील हे खरोखर अशी गोष्ट होती, खरंच इमाम हुसेन हिंदुस्थानमध्ये यायला हवे होते, परंतु नियंत्रण मान्य त्यावेळेला नव्हतं आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे सैनिक होते त्या सैनिकांची देखील या ठिकाणी हत्या झाली, लहान लहान मुलांची या ठिकाणी हत्या झाली। परंतु सैनिक देखील त्या ठिकाणी याची इच्छा दाबापुढे झुकले नाहीत आणि त्यांनी त्या ठिकाणी कुठलाही मार्ग सुरक्षितपणे निवडू शकले असते। कुठेतरी त्या ठिकाणी मागे जाऊन त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्यांनी सुख त्या ठिकाणी उपभोगलं असतं, परंतु इमाम हुसेन यांच्याशी त्यांनी आपली निष्ठा कायम ठेवून माणुसकीच्या बाजूने त्यांनी या ठिकाणी त्यांचं आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी योगदान दिलं आणि संपूर्ण जगाने याची नोंद घेतली आणि जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत इमाम हुसेनचं बलिदान हे आयुष्यात कधी कोणी विसरू शकत नाही। खरंच इमाम हुसेन असलं असेल तर आज या जगाला दहशतवादी समजला नसता, सगळीकडे सुख शांती इतकं चांगल्या पद्धतीने असलं असतं, परंतु हे आपल्या माणसाचं दुर्भाग्य आहे की इमाम हुसेन जर त्या माणूस त्या ठिकाणी त्यावेळेला राहिले नाहीत। आज देखील आम्ही सगळे मंडळी आपल्या शिया बांधवाच्या दुःखामध्ये एक माणूस म्हणून आम्ही सगळे मंडळी सहभागी आहोत आणि आपलं ह्या आजचं दुःखाचं काय तुम्ही अनेक दिवसापासून या ठिकाणी दुःख प्रकट करत असतात। त्या ठिकाणी इमाम हुसेनचं बलिदान हे तुम्ही आम्ही सगळे मंडळी तिथे व्यर्थ जाऊन देणार नाही। इमाम हुसेन यांच्यामध्ये मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। या ठिकाणी सालाबादप्रमाणे मकरंद पाटील असतात, योगेश वैद्य या ठिकाणी आहेत, या ठिकाणी पोलीस स्टेशनचे माननीय अफसर साहेब आहेत, आमचे
आमचे सहकारी अजयजी खोत आहेत, सर्व जुन्नर वासियांच्या वतीने इमाम हुसेनच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. आज मोहरमचे 10वा दिवस आपण हा दुखवटा पाळत आहोत. मोहम्मद हजरत पैगंबर यांचे नातू इमाम हुसेन यांनी अन्यायाविरुद्ध लढताना जे बलिदान दिलं त्याचं स्मरण राहावं म्हणून आपण सर्वजण हा दुखवटा पाळत असतो. आणि त्याच गोष्टीतून आपण हे जुन्नरमध्ये सर्व हिंदू मुस्लिम आपण सर्वजण हा दुखवटा व्यक्त करत असतो, पाळत असतो. आपण पूर्वीपासून आम्ही लहानपणीपासून पाहिलेलं आहे. सर्व हिंदू लोक सुद्धा याच्यामध्ये भाग घेत असतात. आणि आपण सर्व हिंदू मुस्लिम एकतेचं माध्यमातून हा सर्व दुखवटा व्यक्त करत असतो. आपण सर्वजण आपल्या जुन्नर शहरामध्ये एकतेने राहून चुकीच्या कृत्याला विरोध करून आपण सर्वांनी काम करायचं आहे. आणि आपण सर्वजण पोलीस यंत्रणेला नेहमीच सहकार्य करत असतात. आणि हा सुद्धा आपण जो जुलूस काढलेला आहे तो शांतपणे आणि आपण पाळणार आहोत. आणि त्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी पुन्हा आपण परत येणार आहोत. त्याकरता सर्व पोलीस यंत्रणा आम्ही बंदोबस्त करता लावलेला आहे. दरवर्षी आपण पोलिसांच्या माध्यमातून आपण सर्व व्यवस्था करीत असतो. आणि आपले सुद्धा बरेच सय्यद बांधव आम्हाला नेहमी बंदोबस्त आम्ही मदत करत असतात. याच पद्धतीने आपलं काम चालत राहावं. आणि या दुखवट्या निमित्त आपण सर्वजण शांतपणे जाऊन आणि शांतपणे आपण मिरवणूक विसर्जित करूया. धन्यवाद. आज मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमाम हुसेन यांची शहादत निमित्त दिवसांनी जुन्नर पोलीस स्टेशन तसेच आमचे जुन्नरचे माजी नगराध्यक्ष आणि पांडे साहेब हे सर्व येथे आले. त्यांच्याबद्दल मी अंजुमन मुर्तजा सय्यद वाडा जुन्नर, शिया स्मशान जमात सय्यद वाडा जुन्नर यांच्या वतीने आभार प्रकट करत आहे. أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين وصلى الله على سيدنا محمد وعلى آله ولعنة الله على أعدائهم أجمعين. قال الله تبارك وتعالى إنا لله وإنا إليه راجعون. वैसे तो ये जुमला कुरान की आयत है, लेकिन इमाम हुसैन ने इसी करबला के मैदान में अपने 6 महीने के बच्चे के जनाजे को उठाकर 7 मरतबा आगे जाकर 7 मरतबा पीछे आकर ये फरमाया था कि परवरदिगार हम तेरी तरफ से आए और तेरी तरफ पलट कर जाना है. ये वो जुमला है, ये वो जनाजा था जो आज से तकरीबन 1500 साल पहले इमाम हुसैन उठाकर करबला के मैदान में बता रहे थे. इससे पहले अभी इंसानियत की बात हुई. हिंदुस्तान से बड़ा कौन सा मुल्क है, हिंदुस्तान से अच्छा कौन सा मुल्क होगा जहाँ इंसानियत परवरिश पाती होगी. आज का ये जुलूस से बता रहा है कि हम इंसानियत के पैरोकार हैं, हम इंसानियत को लेकर चलने वाले हैं. और शायद यही सबब था कि जब इमाम हुसैन को करबला में घेरा गया तो एक ही जुमला कहा था कि अगर इंसानियत को मुझसे खतरा है तो मुझे इजाजत दो, मैं हिंदुस्तान चला जाऊं. यही कहा था, चूंकि इमाम हुसैन जानते थे कि हिंदुस्तान इंसानियत की सरजमीन है. लेकिन उसके बाद भी इमाम हुसैन के साथ क्या हुआ, छोटे छोटे बच्चे, दूध पीते बच्चे उन तीरों से शिकार हुए जिन्हें शिकार के लिए इस्तेमाल किया
था। वो तीर जो जंगलों में शिकार के लिए इस्तेमाल होते थे, उन तीरों से इमाम हुसैन के बच्चों को शिकार किया गया। 6 महीने का बच्चा जो सही से बोल भी नहीं पाता, सही से समझ भी नहीं पाता, उसे ऐसा तीर मारा गया कि बाप के हाथों पर पलट गया। वो बच्चा जो इंसानियत के लिए अपने मुल्क छोड़कर करबला आया था, उसे ऐसा तीर मारा गया कि वो अपने बाप के हाथों पर पलट गया। इमाम हुसैन एक ही जुमला सोचकर खैमे की तरफ जा रहे थे कि अगर इसकी मां ने पूछ लिया हुसैन बच्चा पानी पीकर आया है तो क्या जवाब दे। हुसैन इतने जनाजे उठाने के बाद इस बच्चे के जनाजे को उठाकर 7 मरतबा घर की तरफ, खैमों की तरफ पड़े हैं, लेकिन जहन में एक ही जुमला है कि अगर बच्चे की मां ने पूछ लिया कि मेरा बेटा 3 दिन से प्यासा है, क्या ये पानी पीकर आया है। वो हुसैन इंसानियत के लिए करबला आए थे। वो हुसैन क्या जवाब देते, उसी हुसैन ने बच्चे के जनाजे को लेकर 7 मरतबा आके गए हैं, परवरदिगार तेरी तरफ से आए हैं और तेरी तरफ पलट कर जाना है, ये कहकर बच्चे को खैमे में नहीं ले गए, पुश्ते खैमा आकर दफन कर दिया। लेकिन जालिमों को वो भी बर्दाश्त नहीं हुआ। जब सब कत्ल हो गए, हुसैन शहीद हो गए, तो जालिमों ने उस बच्चे के जनाजे को दोबारा निकाला। जालिमों ने उस बच्चे के जनाजे को दोबारा निकाला। कितना बड़ा जुल्म था। एक छोटा सा बच्चा जो दफन हो चुका था, उसे दोबारा निकाल कर फिर उसकी गर्दन पर छुरी चलाना। वैसे हुसैन थे जो देख नहीं सकते चूंकि शहीद हो गए थे, लेकिन वो मां जिंदा थी जो बच्चे को पाकर, वो मां जिंदा थी जो बच्चे को अपने आगोश में परवरिश दे रही थी। उस मां पर क्या गुजरी होगी। इंसानियत के लिए उस मां ने वो सब्र दिखाया है कि मेरा बच्चा शहीद होता है हो जाए, लेकिन इंसानियत जिंदा रहे। और आज उसी की याद में 1500 साल बाद हम यहाँ जमा हुए हैं और ये मजमा बता रहा है कि इंसानियत आज भी जिंदा है और पैगाम इमाम हुसैन आज भी जिंदा है। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।